सर्वांची तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालो आता अक्कलकोटला. 2 बॅग सेट झालेले आहेत 3 दिवसाच्या टूरसाठी. थांबले, रिक्षा थांबले तिकडे. सगळे निघालो आता. तिथून LPला जाऊया नेरूळला आणि तिथून मग आपला बस प्रवास चालू होणार आहे. 1 तास लेट. 8:10ची आपली गाडी होती. 9:30 वाजले. 9:30 वाजले वाट बघतात आता सगळेजण कधी येते गाडी म्हणून, कधी बसतो त्या गाडीमध्ये आपल्या वर. कधी आता ऑलमोस्ट जुईनगरला आले गाडी. सो आता 5-10 मिनटात येतोय. हे करतो का इथे करतो आहे. फायनली गाडी आली आपली. AMT ट्रॅव्हल्स. हे यायचं ना. फायनली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आम्ही इथे बसलेलं आहे. खूप असं म्हणायला गेलं तर काय बोलतात ते रॉंग होते. गाडी चुकीची आली मला. मी लोअर डेक आणि अप्पर डेक 2 बुक केले होते. पण इथे दोन्ही लोअर डेक भेटले मला. आणि मला असं नाही, मला अप्पर डेकच पाहिजे होतं. अप्पर डेकमध्ये जरा पडतं. आणि AC गाडी बुक केली होती. नॉन AC बस आहे, त्यामुळे जरा माझं अजूनच नाही झालं. बरं वाटत नाही मला. कम्फर्टेबल वाटत नाही या गाडीमध्ये. बघूया आता. प्रवासाला सुरुवात तर केली आहे आपण. स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊन ही इच्छा. व्यवस्थित आधीच गाडी 1-1.5 तास म्हणजे बोर्डिंग टाईम तिथं दिला होता 8:10 पण ती आता गाडी आलेली आहे लगभग 9:45. खूप लेट झाली गाडी, खूप लेट झाली. सो ऑलरेडी लेट. त्यामध्ये अशी गाडी, अशी सीट्स बिलकुल ॲक्सेप्ट केलं नव्हतं. सो बघूया काय होते पुढे, अजून काय काय बघायला भेटतं. त्याआधी मी जेवढा जितक्या वेळाला प्रवास केला आहे गाडीमधून त्या परफेक्टली गाडी मला भेटलेली आहे. आणि मला तसं काही भेटलं नाही मला. सो काय होतं इकडे भेटत राहू पुढच्या प्रवासात. आमचा डिनर टाईम झालेला आहे. भाजी चपात्या खातोय आम्ही सगळे. वालाचं बेटा गाडीमध्येच. गाडी आम्हाला वाटलं 8 वाजता येईल तर 10 वाजता कुठेतरी थांबेल तेव्हा खाऊ आम्ही. 10 इथेच वाजलेले आहेत आम्हाला नेरूळला. सो आता इथेच सुरुवात. चपाती भाजी खाऊन घेतो. फायनली ते 12:30 वाजता थांबलो आहे आता आपण इथे. हायवे एक्सप्रेस हायवे संपला आणि रावेतमध्ये थांबलो आहे आता आपण इथे. बाकी हॉटेल आहे जेवण्यासाठी थांबले सगळेजण. सो बघूया. 1 वाजला आहे. 12:30 1 झाला आहे. 12-12:30 थांबली गाडी. तर आता 1 वाजला आहे. आता कधी जर निघायला होते बघू. आपली गाडी सगळेजण मगाशी उतरले होते त्याच्यासाठी फ्रेश होण्यासाठी. फ्रेश झालो आणि आता होईल जेव्हा पुढचा प्रवास चालू. होपसो की जरा टायमावर पोहोचू आपण. विचार करतो की टायमावर पोहोचू आपण. कारण का जर आपण 7 वाजता जर पोहोचतोय नाही ते अक्कलकोटला तर आपला पटापट हा भक्त निवासमध्ये एखादी रूम घेऊन तिथं फ्रेश होऊन दर्शन घेता येईल चांगलं. आणि त्यानंतर मग पुढे आपल्याला पूर्ण अक्कलकोट फिरायचं सुद्धा आहे. जर्नीचा आपला हाच हेतू आहे उद्याचा.
आता उद्याच्या म्हणजे आजच आता 1 वाजला आहे, तो आज आपल्याला तेच करायचं आहे. थोडं लवकर आता पोहोचू त्याच्यावरही डिपेंड आहे. ट्रॅफिक असणार आहे मे बी, बघूया काय होतं. बऱ्याचशा गाड्या आहेत इथं, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत इथे. सिटिंग आले ज्योतिर्लिंग, एक मस्त गाडी आहे. फायनली अक्कलकोटला आपण येऊन पोहोचलो आता इथे. आणि खूप बरीचशी गफलत झाली, कारण आपण ऑलरेडी बुकिंग करून कुठे चालू नव्हतो. तर जर तुम्ही इथे येते आहे विकेंडमध्ये तर तुम्हाला मस्ट बुकिंग करून येणं गरजेचं आहे, नाहीतर खूप फिरावं लागेल. कारण का इथे भक्त निवासचा चेकआउट टायमिंग 10चा आहे. सो जोपर्यंत ते रूम क्लीन होत नाही, तर तुम्ही लवकर येत आहे, तुम्हाला क्लीन करूनच त्या रूम भेटेपर्यंत 10 वाजतील. तर तो जो टाईम आहे तुमचा, तो वाचवण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी बुकिंग करून येणं खूप गरजेचं आहे. ते आलात तरच सेफ. कारण आता मी अजून रूम शोधतो आहे. वाजले ऑलमोस्ट 9. मी आलो होतो इथे 8 वाजता, 7:45ला. सो स्टँडवरून आपण भक्त निवासला यायला 30 रुपये पर पर्सन रिक्षा केली होती. आणि त्यानंतर मग आपण आता रूम शोधतो आहे. बघूया कुठे भेटते रूम. दो मिनटं मॅडम. फायनली आपल्याला इथे रूम भेटले आता. पाठीमागे रॉयल ट्रीट म्हणून एक गेस्ट हाऊस आहे, AC नॉन AC रूम. सो तिथे रूम भेटले आता आपल्याला. बाकीच्यांना बोलवतो आहे. मंदिर वटवृक्ष मंदिरापासून लगभग 900 मीटर अंतरावरती आहे ते. ठीक आहे, आता काय आपण ऑलरेडी बुकिंग करून आल्यामुळे आपल्याला आता जिथे भेटेल वस्तू स्वस्तात आणि चांगलं तिथेच आपण जाणार. सो आता इथे खूप चांगले रूम्स आहेत. रूम तर बघितली मी मगाशी. एक आले घरातले पण आले. सो पटापट जाऊया आता रूममध्ये, फ्रेश होऊ आणि ॲक्च्युअल जे का ह्याच्यासाठी आलो आहे आपण, त्या प्रवासाला ह्याला सुरुवात करू. नाश्ता करायचा टाईम झालेला आहे आता. नाश्ता करूया. सगळे तयार झालेले आहेत, रेडी. सो नाश्ता करून लवकरात लवकर निघूया. फ्रेश झालो आता. रूमसुद्धा भेटली आपल्याला. सो नाश्ता करून निघूया पुढे. मंदिरामध्ये एंटर करायला आपण आलो आहे आता. इथे गर्दी तर तशी कमी दिसते. कुठून एक्झॅक्टली एंट्री ते बघूया आता आपण. ती चप्पल काढून आम्ही मगाशी मस्त चांदी घालवली, काही प्रसाद वगैरे घेत राहिलो, चप्पल वगैरे काढत राहिलो. त्यामुळे जो मेन दरवाजा होता तो बंद झाला. आता आपल्याला लाईनीतून जायला लागतं आहे. आता लाईन लागली आता. आणि आरतीची वेळसुद्धा झाली. पण हां, एक चांगलं की आम्हाला जर आरती भेटली आतमध्ये जाऊन तर मग वाचवा, लयच भारी. लाईनीन चाललो आहे आता आपण. बघूया पण पोचता येतं. आणि आतमध्ये भेटतात आपल्याला. रांगा आता वेगळ्या केल्या. त्या टायमाला जेव्हा मी फर्स्ट टाईम आलो तर एकत्रच रांग होती. आता महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी रांग केलेली आहे. ओ इकडे पिंपूर्णेवाले. हॅलो. हां,
मठाचं दर्शन झालंय आता आणि आता आम्ही बाकीचे दर्शन करण्यासाठी चाललोय. रिक्षा केली आपण आता इथून ऑटो रिक्षा. जर तुम्ही पर पर्सन 5 जण असाल तर पर पर्सन 100 रुपये आणि त्यापेक्षा कमी असेल तर मिनिमम 500 रुपये असं त्यांचा हे आहे. तुम्हाला जातोय बाकीचे दर्शन घ्यायला. मस्त असं मगाशी आरती वगैरे भेटली आपल्याला. दर्शन पण सुंदर असं झालं. त्यानंतर थोडी शॉपिंग पण केली आणि आता शॉपिंग घेऊन पुढच्या दर्शनाला. लास्ट टाइम जेव्हा मी आलो तेव्हा फक्त मंदिर अक्कलकोट महाराजांचे दर्शन घेऊन वटवृक्षाचं पुढे गेलो होतो. या टायमाला आपल्याला बरंच फिरायचं आहे पण आपण बराचसा टाईम काढलेला आहे. आज आपण बाळप्पा मंदिरला. बाळप्पा मठ होऊ शकता. मस्त असं मंदिर आहे. शांत आणि मस्त दर्शन सुद्धा झालं आमचं. म्हणजे काम केलेलं जे आहे ना हे दिसतं तुम्हाला. हे जे चौकोन केलेले आहेत ना त्यामध्ये महाराजांचे पावलांचे ठसे आहेत. त्यामुळे ते वाचवूनच आपण पुढे पुढे जातो. काही ठिकाणी ते एकदम क्लिअर दिसतात. असं मानलं जातं की पायांचे ठसे आहेत त्यामुळे आपण त्यावरती पाय देत नाही. बघा सगळीकडे ते चौकोन आखलेले आहेत. इथे तो क्लिअर दिसतो त्याला. पायाचा ठसा आपल्याला दिसून येतो. पायाचा ठसा तिथे दिसून येतो तो. तसेच पायाचे ठसे हे चौकोन आखलेले आहेत त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे चुकवूनच आपण पुढे पुढे जायचं. हो इथे सुद्धा दिसतोय क्लिअर पायाचा ठसा. सुंदर असं मंदिर आहे. मठ शांत असं. बाहेर या बाहेर लाजी उलट येऊ नका. सरका गर्दी आहे इकडे. मग अशा आपण बाळप्पा मठ केला आहे. चोळप्पा महाराजांचा मठ आहे इथे बघू शकता. स्वामी समर्थ चोळप्पा महाराजांचे घर आहे. मस्त असं आहे गेट. खंडोबा म्हणजे स्वामी समर्थांचे आगमन स्थान. तिथे आलो आहे आपण आता.
राजाराम मठांची चालू आहे आपण राजाराम मठ. कंपनी का नाव जाऊया आतमध्ये आता. खाली कशाला वर ठेवू ना. ये कुछ दिख रहा नहीं फंटा 150 के आसपास बताओ. हां ओरिजिनल आहे वाटतं तिकडे. असं इथं काय आहे ते खाऊन. फायनली आपलं अक्कलकोटचं सगळं फिरून झालेलं आहे आता. अक्कलकोट पूर्ण फिरलो आपण आता. आणि आता आपला प्लॅन चालू आहे गाणगापूरला जायचा. कुठे गेली गाणगापूरला जायचा प्लॅन करतो आहे. सो गाणगापूरला जर तुम्ही जात असाल अक्कलकोटवरून तर तुम्हाला स्टँडवरनंच ह्या नॉर्मली शेअरिंगसुद्धा भेटू शकतात आणि प्रायव्हेटसुद्धा तुम्ही करता. शेअरिंग जर तुम्ही करताय गाणगापूरला जाण्यासाठी तर इथून एक टोटल 70 किलोमीटर अंतर आहे. ते जायला 150 रुपये आणि यायला 150 रुपये असे चार्ज करतात. म्हणजे पर पर्सन 300 रुपये तुम्हाला मंदिरात तिथे सोडणार. तुम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा तुमच्या अक्कलकोटला आणून सोडून देतील. असे पर पर्सन 300 रुपये ते चार्ज करतात. आणि जर तुम्ही प्रायव्हेटने जात आहे तुम्हाला एक 2200 रुपये प्रायव्हेटचा चार्ज ते लावतात. त्यामुळे तुमची जेवढी फॅमिली असेल तुम्ही प्रायव्हेट करून जाऊ शकता. तुम्ही जर जास्त माणसं क्वांटिटी असाल तर ते तुम्हाला जास्त परवडून जातं. आता आम्ही 14 जण असल्यामुळे ते आम्हाला परवडत नाही. सो आपण 300 रुपये पर पर्सनने याच्यात जाणार आहोत. जाऊन रात्री परत रिटर्न आणि मग उद्याचा प्लॅन बघू उद्याच. आताचं हे दर्शन आमचं खूप मस्त झालं आता बऱ्यापैकी. आता आपण अक्कलकोट वटवृक्ष मठ तो दर्शन घेतलं मठात स्वामींचं. त्यानंतर चोळप्पा मंदिर, अयप्पा मंदिर, अजून बरेचसे 2-3 खंडोबा मंदिर इथे दर्शनं घेतली. 4-5 टोटल 5 मंदिरं ती गेली आणि हे एक मंदिर गेलं. म्हणजे आज अक्कलकोट आपण पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे. सो उरलेलं आता मी म्हणजे तुळजापूर राहिलं होतं आणि गाणगापूर राहिलं होतं. तर मी जिथे कंपनीमध्ये वर्किंग करतो त्यांनी मला सुचवलं की आत्ता जर तुम्ही तुळजापूर करायला जात आहे तर तुम्हाला खूप गर्दी भेटणार आहे. कारण का खूप गर्दी आहे तिथे. सो तुम्ही हे करून घ्या आज गाणगापूर आणि उद्याच अख्खा दिवस हा तुळजापूरला द्या. आणि मी तोच प्लॅन मी ऐकतो कारण का ते इथलेच लोकल रहिवासी आहेत सोलापूरचे. तर त्याने सांगितलेलं तसं आपण आता करूया. आपण आता गाणगापूर कंप्लीट करून टाकू आजच्या दिवसात. रात्री आराम करू आणि उद्या सकाळी फ्रेश म्हणून तुळजापूरला देवी मातेचं दर्शन घ्यायला जाऊया. सो पाठी इको उभी आहे तर ती भरायची वाट बघतो. आता आम्ही तर चौघं बघतो आहे. मे बी टोटल 8 जण तर भरतीलच. बघू आता किती भरतात आतमध्ये कोंबून. सो भेटूया. आपण गाणगापूरला आलेलो आहे कर्नाटकमध्ये. पाठीमध्येच मंदिर आहे दिसत नसेल आता. सगळा मोबाईल घामाने आहे ना ह्याच्याने खराब झाला. सो उद्या आता मंदिरात जाऊया आपण. आता दर्शनाची लाईन पाठीमागेच आहे. गाडीवाल्याने आपल्याला तिथं जवळच एकदम सोडला. वॉकिंग 2 मिनटं पण नाही लागले. सगळे आलेले आहे इथे झोपेत उठून आता झोपा काढून. मम्मीने तर आमची चांगली झोप काढली. चांगली झोप काढलीच आहे.
बघूया तिकडे टाईम लागतो, काय हरकत नाही. जे आहे ते आपण व्यवस्थित करू. सगळीकडे आपले एजंट लोक आहेत, डायरेक्ट दर्शन देणार आहे. इथे 500 रुपये घेत आहेत. किती घेतात काय माहिती. 500 रुपये बाय बोलली आमची. मे बी लाईन किती मोठी आहे काय माहिती, पण एवढी पण मोठी वाटत नाही आहे. त्या 3 रांगा भरलेल्या आहेत. जरी 1-1.5 तास गेला तरी काय हरकत नाही. सो असं ठरवलं आहे की रांगेनेच जाऊया आपण. कारण ड्रायव्हर आमचा ऑलरेडी बोला, त्यालासुद्धा अंदाज आहे की इथे 2-3 तास जातील. तो स्वतःच बोला की 2-3 तास गेले तरी चालतील. सो बघा तुम्ही सोबत जावा आणि सोबत यावा. बरीच लाईन वाढली आता. आलो आता मंदिरात आपण. बऱ्याचशा ह्याच्यानंतर इथून आतमध्ये गेलो की मे बी आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये तर लाईन नसावी. सगळ्यांची मंडळी इकडे आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. मस्त असं दरवाजा आहे. मंदिराचा फ्रंट गेट आहे, मेन गेट आहे. काहीतरी काम चालू आहे म्हणून म्हणजे बंद आहे सगळं. दर्शन भेटलं आपल्याला. मंदिराच्या इथं पोहोचलो आता आपण. आणि आता आपण आतमध्ये जाणार. इथून एंट्री गेट आहे, या साईडने. हा आउट गेट आहे, हा इकडे आउट गेट आहे. आणि हा इथे एंट्री गेट आहे. त्यानंतर वरती मे बी लाईन आहे त्या साईडला. तिथून लाईनीन मग नंतर खाली येऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. सो इथून आता आतमध्ये जातो आपण. सुंदर असं हे मंदिर बघा. हां, मस्त असं दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. आता परतीचा प्रवास चालू करते. दिसतंय का? दिसतंय डुक्कर. माझं लोकेशन थोडंसं गडबडीत आहे, त्यामुळे इग्नोर इट. पण आपलं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे. सो आता परतीचा प्रवास परत 2 तास अक्कलकोटला जायला आपल्याला लागणार तिथून. सो लवकरच निघूया, जेणेकरून आराम करू आज. उद्या नेहमीच नसेल, मला वाटतं काहीतरी असेल.